बोलू नका द फॉल ऑफ ट्रॉय हे आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो काय आहे पाहायचा आहे बघा. आपण इथंपर्यंत पाहिलेलं आहे. ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी हा पॅराग्राफ पाहिलेला आहे की न्यूज आणि इकडे लक्षात असतं. आता त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे 10 वर्ष त्या ठिकाणी युद्ध चाललेलं आहे. 10 वर्ष त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की त्या ट्रॉय सिटीमध्ये आणि किंवा त्या ट्रोजन्सवाले जे आहेत. ट्रोजन्स म्हणजे कोण या ठिकाणी शब्द दिलेला आहे. ट्रोजन्स म्हणजे रहिवाशी. कुठले रहिवाशी आहेत ते ट्रॉयमधले रहिवाशी आहेत. आणि ग्रीक हे एक सिटीचं नाव आहे आणि ते ग्रीकमध्ये सुद्धा लोक या दोघांमध्ये भांडण झाले. आणि मी तुम्हाला सांगितलं की भांडणाचं कारण काय आहे की भांडण सांगितलं मी. कारण काय होतं भांडणाचं. त्याच्या हेलनला पळवून आणलेलं होतं. त्या हेलन कुणाची राणी होती. हेलन कुणाची मेनलसची राणी होती. आणि त्या मेनलसच्या राणीला पळवून आणलं. कोण पळवून आणलं. पॅरिस. पॅरिस यांनी पळवून आणलं. पॅरिस कोण होता. ट्रॉयचा राजा होता. आणि मग आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. मग पुस्तकं पहा. ओपन करा. पेज नंबर आहे 69. त्याच्या पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत. बघा. द फाईट वेंट ऑन डेली. आता दररोज फाईट व्हायला लागली. दररोज युद्ध व्हायला लागलं त्या ठिकाणी. कुणाकुणामध्ये युद्ध व्हायला लागलं. गुड. ट्रॉय म्हणजे ट्रोजन्स वाल्यामध्ये आणि ग्रीकामध्ये युद्ध व्हायला लागले. बट द साय डिड नॉट एंड. आणि त्यांचा जो वेढा आहे. साय म्हणजे वेढा. वेढा म्हणजे वेढा नाही. वेढा म्हणजे गोल आकार. भोवती सभोवती म्हणतो आपण त्याला. आणि तो साय काही निघतच नव्हता. ऑन द वन हँड एका बाजूकडून द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. आणि ग्रीकांना त्या सिटीमध्ये घेतलं जात नव्हतं. कारण का. आणि घेतलं तर ते ग्रीकवाला आपल्याला मारतील. आपल्याला भांडण करतील हे त्यांना भीती होती म्हणून. अँड ऑन द अदर हँड आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल. हे ट्रोजनवाले त्यांना फोर्स करत नव्हती किंवा त्यांच्यावरती बर्डनही टाकत नव्हती की बाबा रे तुम्ही निघून जावा. का बरं. कारण ते त्या सिटीच्या किंवा त्या वॉलच्या बाहेर थांबलेले. आणि आपल्याला काय आहे. आता रोडवर एखादा व्यक्ती थांबलेले आपण त्यांना म्हणू शकतो का तो जा निघून इथून. नाही म्हणू शकत. घराच्या मध्ये आला तर आपण म्हणतो. पण हे काय घराच्या मध्ये नाहीये किंवा त्या भिंतीच्या मध्ये नाहीये म्हणून तो काय म्हणतो. ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम. ट्रोजन्स वाले त्यांना फोर्स करत नव्हते. त्यांच्यावरती बर्डनही टाकत नव्हती. त्यांना सांगत नव्हते टू सेल लावे. इथून तुम्ही काय करा. तुमच्या ज्या काही शिप्स आहेत ते घेऊन जा. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट देअर गेट्स. आणि ट्रोजन्स काय करायची मग. एव्हरी डे प्रत्येक दिवस ट्रोजन्स केम आउट देअर गेट्स. ट्रोजन्स वाले काय करायचे. ते गेट आहे त्याची भिंत आहे. त्या भिंतीच्या त्या गेटनी बाहेर यायची. अँड द ग्रीक्स केम आउट देअर टेंट्स अँड शिप्स. आणि ग्रीकवाले काय करायचे. तिचे टेंट बांधलेले आहेत. टेंट म्हणजे काय. तंबू. तंबू पाहिलं बघा आपण. लोक ते हे करतात ना पिकनिकला गेले तर पाहतोच. पण आपण ते हे करत नाही. वाकस कुराड त्या करतात ते लोक तंबू बांधून जातात खेड्यामध्ये. खेड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. टेंट्स अँड शिप्स. आणि ते लोक काय करायचे मग ग्रीकवाले टेंट्स आणि त्या टेंटमधून त्यांची जी काही जहाज आहे ते बाहेर घेऊन यायची. अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि अशा पद्धतीने फायटिंग त्यांचं युद्ध चालूच राहिलं. आपण पहिल्या पॅराग्राफ मध्ये पाहिलेलं आहे. किती वर्ष युद्ध चाललं. 10 वर्ष युद्ध चाललं. समटाइम्स काही वेळेला देअर वॉज अ ग्रेट बॅटल. आणि मग काही वेळेला त्यांच्यामध्ये काय व्हायचं. मोठं असं युद्ध व्हायचं. ग्रेट
बिटवीन द टू आर्मीज. कोणती कोणती आर्मी? पहिली आहे ती ट्रॉय. ट्रोजन्स म्हणतो आपण त्यांना. आणि दुसरी कोणती आहे? ग्रीक. या दोघांमध्ये तुडुंब युद्ध व्हायचं. आपण बाहुबली पिक्चर बघतो आणि बाहुबली पिक्चर मध्ये युद्ध झालेलं आहे आणि तशा पद्धतीने या ठिकाणी युद्ध व्हायला लागला. समटाइम्स देअर सिंगल फाईट्स. काही वेळेस सिंगल एकटी फाईट व्हायची, भांडण व्हायचा. बिटवीन टू ग्रेट हिरोज. आणि कुणामध्ये व्हायचं? तिकडला एक हिरो राहायचा. हिरो म्हणजे कोण? हिरो म्हणजे आपल्या पिक्चर मधला हिरो. हिरो म्हणजे तज्ञ असलेला, ग्रेट शूर असलेला योद्धा. या दोन योद्ध्यामध्ये काय व्हायचं? भांडण व्हायचं. कुठल्या? ग्रीकांच्या आणि ट्रॉयच्या. समटाइम्स द ट्रोजन्स हॅड अ बेटर ऑफ इट. काही वेळेला ट्रोजन वाले भारी पडायचे, पण काही वेळेला ग्रीक वाले भारी पडायचे. अँड समटाइम्स द ग्रीक्स. आणि काही वेळेला ग्रीक भारी ठरायचे. दोघांमध्ये युद्ध व्हायचा. आपण पाहिलेलं बघा, बाहुबलीमध्ये दोन आहेत. बाहुबली आणि दुसरा कोण आहे? त्याचा भाऊ कोण आहे? भल्लाळ. भल्लाळ मध्ये भांडायचं. काही वेळेस बाहुबली चांगला ठरायचा, काही वेळेस भल्लाळ चांगला. मग या ठिकाणी सुद्धा कसं आहे? ट्रोजन्स काही वेळेला भारी ठरायचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ट्रोजन वाले ग्रीकांना हरवायचे, काही वेळा ग्रीक ट्रोजन वाल्यांना हरवायचे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरी सुद्धा फायटिंग कंटिन्यू चालू. युद्ध त्यांच्यामध्ये चालूच राहिला. देयर वॉज नो गॅप, देयर वॉज नो स्टॉप बिटवीन दॅम. Great heroes on the both sides were killed in the course of the war. आणि मग काय झालं? ग्रेट हिरोज, शूर असलेले योद्धा, बोथ साइड्स, दोन्हीकडलेही आपण विचार केला तर, म्हणजे ग्रीकांचेही आणि ट्रोजन्स वाल्यांचे, वेअर किल्ड, मारले गेले. कशामध्ये? कोर्स ऑफ द वॉर, युद्धामध्ये मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years. आणि मग पुढाकार घेतला ते 9 वर्ष आपल्या सिटीला सांभाळायचं आहे, संरक्षण द्यायचं आहे. द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अचिलस. आणि मग शेवटचा योद्धा कोण? हेक्टर. आणि मग तो मारला गेला. कुणाकडून मारला गेला? अचिलस कडून मारला गेला. ACHILLES, अचिलस कडून मारला गेला. whom none could resist. आणि मग त्याला टाळता सुद्धा आलं नाही. But Achilles himself was killed later. आणि नंतर काय? अचिलस सुद्धा स्वतः मरण पावला. कसा मरण पावला? On by a poisoned arrow that entered his heel. heel म्हणजे HILL, इथे HELL. heel म्हणजे टाच. आणि त्या टाचमध्ये पॉइझनस ॲरो खुपसा. कुणाच्या? अचिलसच्या. आणि अचिलस सुद्धा त्या ठिकाणी मारला गेला. द ओनली पार्ट ऑफ द बॉडी वेअर ही कुड वुंडेड. फक्त त्याचं जे शरीर आहे त्या शरीरावरती जखमा झालेल्या होत्या. स्टील लेटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. आणि मग पॅरिस सुद्धा मारला गेला. पॅरिस राजा कुठला? गुड, ट्रॉयचा राजा. Also by poisoned arrow. आणि तो सुद्धा कशाने मेला? पॉइझन. पॉइझन म्हणजे विष. त्या बाणाला विष लावलं गेलं आणि विष लावलं आणि अरो त्याच्या टाचावरती बसला. आणि टाचावरती बसल्या बसल्या the Trojans were tired of being shut up in their city. आणि मग ट्रोजन्स वाले काय झाले? टायर थकून गेले. टायर म्हणजे थकले. of the being shut up in their city. आणि मग काय केलं? shut up म्हणजे शटर अप, शटर लावलं, बंद केलं. And then the Greeks were longing to see their homes again. आणि मग परत ग्रीक वाले कशा पद्धतीने पाहायला गेले त्यांचं सगळं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. आणि तरी सुद्धा फायटिंग चालूच राहिली, फायटिंग थांबली नाही. ग्रीक वाल्यामध्येही आणि ट्रोजन्स. पार्ट सेकंड. At last Troy was taken not by force but by a trick. आता मग Troy was taken. ट्रॉयनं काय करण्यात आलं? ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स. त्यांना फोर्स करून किंवा दबावाखाली पुन्हा भेटलेलं नाही, पण या ग्रीकांनी ट्रिक वापरली, शक्कल डोकं वापरलं.
It was the cunning Odysseus. Cunning, धूर्त. आपण त्या कोल्याची गोष्ट पाहिली का? धूर्त कोला असतो. धूर्त होता Odysseus. Who thought of a plan to obtain the victory. आणि मग त्यांनी काय सांगितलं? प्लॅन. प्लॅन म्हणजे युक्ती, शक्कल लढवली. महाभारतामध्ये शकुनी मामा अडत नाही, शक्कल युक्ती. अशा पद्धतीने या ओडियसनं शक्कल लढवली, युक्ती लढवली. कशासाठी? की आपल्याला आता जिंकायचं. मला जिंकायचंय. ओडियसने शक्कल लढवली. काय शक्कल लढवतो बघा. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. आपल्याला काय करायचं? तरी मोठा लाकडाचा घोडा. He said, तो म्हणाला, बिग इनफ टू होल्ड मॅन इनसाइड इट. पण कसा असला पाहिजे? त्याच्यामध्ये त्या घोड्यामध्ये माणूस बसता आला पाहिजे, असा घोडा आपल्याला बनायचा. And let some of our best fighters ride in the horse. आणि आपल्याला त्यामध्ये आपले काही चांगले योद्धा, the well fighter we can set into that horse. आपल्याला त्या घोड्यामध्ये, जो लाकडी घोडा आहे, त्या घोड्यामध्ये जागा ठेवायची. आणि जागा ठेवल्याच्या नंतर फायटर्स आपल्याला त्यामध्ये ठेवायचे. अशी शक्कल कोण लढवतो? Yes. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. आणि मग आपण काय करायचं? आपले जे काही शिप्स आहेत, आपले काही टेंट्स आहेत, चाळून टाकायचे, आडी लावायची आणि आपण पळून गेल्याचं नाटक करायचं. आणि तिथल्या साडीमध्ये आपण लपून बसायचं. अशी शक्कल लढवतो. Then let us burn our tents. Burn our tents. म्हणजे जाळे. आपले जे काही टेंट आहेत, आपले जे काही तंबू आहेत, ते जाळून टाकायचे. And pretended to sail away in our ships. आणि आपण भाकीत करायचं. Pretended भाकीत करायचं. की आता आम्ही काय करणार आहोत? टू सेल away. आम्ही इथून निघून जाणार आहोत. आमच्या जहाजा घेऊन आम्ही निघून जाणार आहोत. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, पण ज्यावेळेस आपण जाणार आहोत, वी विल रिटर्न इन द नाईट. आपण गेल्याचं नाटक करायचं. इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी सेलिंग अवे म्हणजे आपण त्या जहाजा नेण्याच्या ऐवजी आपण भाकीत करायचं, नाटक करायचं. आणि मग आपण रात्री काय करायचं? वी विल रिटर्न इन द नाईट. आपल्याला रात्री परत यायचं. When the Trojans are asleep. पण जेव्हा ट्रोजन्स वाले झोपतील तेव्हा आपल्याला we will attack the city. आणि मग आपल्याला त्या सिटीवरती हल्ला मारायचा आहे, हल्ला करायचा आहे. and burn and kill. आणि त्यांना जाळून टाकायचं आणि त्यांना मारून टाकायचं. कुणाला? ट्रोजन्स. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. आणि शहाणा ओडियस त्या ग्रीकांच्या लीडर्सनी, ग्रीकांच्या मुख्य माणसांनी, लीडर्स, वक्ता ठरवलं, डिसाइडेड, ठरवून टाकलं, टू फॉलो. आपल्याला पाळलं पाहिजे. काय पाळलं पाहिजे? त्या शहाण्या ओडियसने आपल्याला काय दिले, सूचना दिली, ती आपण पाळली पाहिजे. So a great horse of wood was made by skillful engineer. आणि मग त्या ठिकाणी काय झालं? A great horse, चांगल्या प्रकारचा घोडा, चांगल्या प्रकारचं लाकूड वापरून सुंदर अशा इंजिनियरनी तो घोडा तयार केला. स्किलफुल इंजिनियर, कौशल्यपूर्ण इंजिनियरनी तो घोडा तयार केला. And the greatest horses, Menelaus. आणि the greatest horses, घोडा चालवणारा जो होता, ग्रेट शूर असा हॉर्सेस, मेनलस. मेनलस वॉज मेनलस द किंग ऑफ ग्रीक. ओडियस हिमसेल्फ, आणि ओडियस सुद्धा. अँड अदर एंटर्ड इट. आणि त्याच्यामध्ये काय केलं? प्रवेश. द लास्ट मॅन टू गो इन बीइंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ. आणि मग शेवटचा माणूस तो कोण होता? तर तो आर्किटेक्ट होता. आर्किटेक्ट ज्यांनी घोडा तयार केलेला होता. Who know the secret of opening and shutting the entrance. त्यालाच माहिती होतं
घोडा बंद कसा करायचा आणि त्या घोड्याचा दरवाजा ओपन कसा करायचा फक्त त्याच व्यक्तीला माहित होतं. आणि तो म्हणजे कोण? आर्किटेक्ट. चालेल का? आर्किटेक्ट नो द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. बंद कसा करायचा आणि त्याला उघडायचं कसं याची स्किल फक्त कोणाला होती? आर्किटेक्ट, इंजिनियर. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships. आणि त्याच संध्याकाळी ग्रीकांनी काय केलं? Burned their tents. त्यांचे जे काही तंबू आहेत जाळून टाकले. And sailed away in their ships. आणि त्या जहाजामध्ये ते निघून गेल्याचं नाटक केले गेले नाही. But they did not go very far. पण ते लांब नाही गेले. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into the sea. आणि मग फक्त एकच माणूस, only one man was left. तिथं सोडण्यात आलं, left position. Behind to pursue that. तो जो काही घोडा बनवलेला होता तो नेण्यासाठी. Trojans to drag. आणि Trojans कडे घेऊन जाण्यासाठी. Drag म्हणजे वर. The horse into their city. कुठे न्यायची होती ती मग? त्या ट्रॉय मध्ये घेऊन जायचं होतं. नेक्स्ट डे दुसरा दिवस उजडला. The Trojans woke up. Trojans वाले उठू लागले, उठले. सकाळी आपण जसं उठतो तसं. Expecting to go out and fight as they had done for the past 10 years. आणि मग त्यांनी काय केलं? बाहेर जाण्या अगोदर fight as they had done. त्यांनी फायटिंग केलेली होती, युद्ध केलेलं होतं 10 वर्ष. पाठीमागं 10 वर्ष युद्ध केलं होतं, तो काळ आठवला. What delight and surprise they felt. त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. Delight and surprise, आश्चर्य वाटायला लागलं. They felt at the sight they saw on the seashore outside the walls. आणि मग त्यांना वाटायला लागलं की आता काय? त्यांना सरप्राईज, आश्चर्याचा धक्का बसला. ॲट द साईड सकाळी आले, बाहेर आले तर काय कोणीच दिसत नाहीये. दे सॉ, त्यांनी पाहिलं. ऑन द शिशोर. शिशोर म्हणजे सागर जो होता, महासागराचा किनारा होता. त्या किनाऱ्यावरती पाहिलं. आउटसाइड द वॉल, भिंतीच्या बाजूला. इट सीम्ड दॅट द लॉंग साई वॉज ओव्हर अ लास्ट. आणि मग तिथे कोणीच दिसत नव्हतं. आणि मग द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. आणि मग त्यांना लक्षामध्ये आलं की तिथले जे तंबू आहेत ते जाळून टाकण्यात आलेले आहेत. द शोर वॉज डिझर्टेड. आणि तिथला सर्व भाग हा कसा झालेला आहे? वाळवंटासारखा झालेला आहे. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि त्यांना वाटायला लागलं की तिथले ज्या ग्रीकच्या जहाजा आहेत त्या निघून गेल्या. ऑल गॉन. गॉन म्हणजे निघून झाले. इट्स अ पीस ॲट लास्ट. आणि त्यांना समाधान, शांत वाटायला लागलं. They cried and opened window their gates and come out in a large numbers from the land, glad to be free again to go where they pleased. आणि बघा किती सुंदर असा प्रसंग आहे. It is a peace at last. सर्वांना शांती वाटायला. They cried, ते रडायला लागले. And opened window their gates. आणि ते काय केलं? त्यांची जी काही वाईड गेट्स होतं, opened wide their gates. मोठलट असलेलं गेट त्यांनी उघडलं. Came out in large number. त्या गेटच्या बाहेर मोठ्या संख्येने आले. On the plan प्रमाणे. Glad to be free again to go where they please. आणि आनंद वाटायला लागला. कशामुळे आनंद वाटायला लागला? आणि आता आपल्याला बाहेर फिरायला लागलं. आपल्याला बाहेर फिरायला मिळेल. आता आपल्याला मस्तपैकी आपण जेवढं मध्ये बसलेलो होतो आता आपल्याला कंटाळा वाटणार नाही. आपण बाहेर फिरू. आणि म्हणून ते आनंदी व्हायला लागले. आपल्याला कुठेही जायला मिळेल. Then they saw on the sand the huge. आणि मग त्या वाळूवरती एक मोठासा घोडा त्यांनी पाहिला. सो घोडा कोण बांधलेला होता? आर्किटेक्ट, इंजिनियरनी बांधलेला होता. आणि त्या घोड्यामध्ये काय होतं माहितीये? त्या घोड्यामध्ये राजा आणि ओडियस, कलिंग ओडियस आणि एकटा आर्किटेक्ट. त्यालाच माहिती होतं की काढायचं कसं, बंद कसं करायचं. The huge wooden horse, लाकडी घोडा. They gathered
राऊंड इट इन एस्टॉनिशमेंट. त्याने आश्चर्याचा धक्का बसला. अतिशय आश्चर्याने ते काय झाले, त्या घोड्याला त्यांनी गिराटा घातला. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि ती त्या घोड्याचं कौतुक करायला लागली. वा, काय सुंदर घोडा आहे, किती वंडरफुल वर्क आहे, किती सुरेख बनवलेलं आहे. As they were wondering how the horse had been built, आणि त्यांना आश्चर्य वाटलं, किती मस्त केलेला आहे घोडा हा. How the horse had been built, कशा पद्धतीने या घोड्याची रेखाटणी केलेली आहे. Why it had been left behind, आणि इथं का ठेवलेला असेल मग घोडा, या घोड्याला इथं का ठेवलेला असेल. Why left it behind. They found a Greek with his hands tied together laying under it, and मग त्याने पाहिलं. They found म्हणजे काय म्हणतात, a Greek, एक ग्रीकवाला व्यक्ती होता. With his hands tied, आणि त्याच्या हाताच्या घोड्याला बांधलेली होते. Together laying under, आणि ते एकत्र त्याला मग काय झाले, एकत्र झाले आणि बांधलेली हातात. Then the Trojans dragged him out, आणि मग त्या ट्रोजन्स वाल्याने त्याला ओढलं, त्याला बाजूला काढलं. The man pretended to be a very frightened of them, आणि तो माणूस काय करायला लागला, तो भिण्याचं नाटक करतोय. प्रिटेंडेड वाकीत करणे, नाटक करणे. फ्रायटेंड ऑफ देम, त्यांच्या समोर भिण्याचं तो नाटक करतो. When he was commanded to tell them why the Greeks had gone, आणि मग त्यांना कमांड दिली, आज्ञा केली. कोण आज्ञा केली, कोण आज्ञा केली, ट्रोजन्स वाल्यांनी आज्ञा केली, लोकांनी. तो ग्रीकचा माणूस होता, त्याला आज्ञा दिली. Why the Greeks had gone, इथून ग्रीक का निघून गेले सांग, अशी आज्ञा करण्यात. And why they had laid this horse behind, आणि हा घोडा इथं का ठेवलेला आहे त्यांनी. He pretended to tremble very much, आणि मग त्याला सांगताना भीती वाटली. And refused to speak, आणि तो बोलायचं नाकारतो, बोलतच नाही. When at last they threatened to kill him, आणि त्याला वाटायला लागले की आता आपल्याला मारतील की काय. He spoke and told them this false tale, आणि तुम्ही म्हणसाल की मी जे सांगत ते खोटं आहे असं म्हणसाल. The Greeks are tired of the long war, आणि ग्रीक सुद्धा खूप थकलेले होते हे जे काही युद्ध चालू आहे त्याला, असं तो म्हणतो. And have sailed away in their ships, आणि मग त्यांच्या जहाजामध्ये ते निघून गेले असं तो म्हणाला. But they are afraid of the long voyage home too, आणि मग ते जात असताना सुद्धा voyage म्हणजे पाण्याने जाणारा पाण्याचा मार्ग, घरी जात असताना ते सुद्धा घाबरत होते. So they have made this horse, आणि म्हणून त्यांनी काय केला, हा मोठा घोडा बनवलेला आहे. And left it as an offering to the god of the sea, आणि मग तो असं म्हणतो की जणू काही या देवानीच हा गॉडनीच हा घोडा बनवलेला आहे की काय, आणि त्यांनी तुमच्यासाठी हा देवच आहे की काय असं तो म्हणतो, आणि हे तुमच्यासाठी ठेवलेला आहे असं तो म्हणतो. They wanted also to kill me, आणि ते सुद्धा मला मारणार होती, पण offer me as a sacrifice to the sea god, आणि मग त्यांनी संधी दिली मला या सी गॉड, या पाण्याच्या देवतेने. बट आय एस्केप्ड अँड हाईड फ्रॉम देम, आणि मग मला सुद्धा मारणार होते, मला सुद्धा संधी मिळाली, आणि म्हणून मी काय केलं, मी त्यांच्याकडून निसटलो गेलो, आणि निसटल्याच्या नंतर मी याच्यामध्ये लपलो. इथं आपण थांबू, बाकीचा भाग उद्या चला पाहू. आता काय करायचं, आताच काही करायचं.